भारतीय स्वातंत्र्याचा लढा अधिकच तीव्र झाला होता. देशभक्तीच्या तळमळीनं साऱ्या देशाला व्यापून टाकलं होतं. महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर आणि साताऱ्यातले लोक स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होते. अशा अशांत परिस्थितीमध्ये साताऱ्याजवळचं औंध नावाचं एक छोटेखानी राजेशाही संस्थान शांततेचं बेट बनलं होतं. तिथं एका 6 वर्षाच्या मुलानं आपल्या वडिलांकडे एक विचित्र मागणी केली. त्याच्या वयातल्या मुलांनी ज्यावेळी चॉकलेट्स आणि खेळण्यांची मागणी केली असती, तिथं या मुलानं आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात एका चित्राची मागणी केली. महत्वाचं म्हणजे त्या मुलानं पुढे इतिहासात एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यानं आपल्या मागं कधीही पुसला जाणार नाही असा ठसा या औंधवर उमटवला. सह्याद्रीच्या विशाल पर्वतराजीच्या कुशीत विसावलेल्या औंधला एक चित्तवेधक इतिहासही आहे. ते जरी अवघ्या 5 गावांचे मिळून बनलेलं संस्थान असलं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा तो एक भाग होता. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर निकरानं लढणाऱ्या त्यावेळच्या मोगल सत्तेच्या मुख्य सेनापती अफजल खान यानं एकदा औंधची नासधूस केली होती. औंधचं यमाई देवीचं देऊळ या इतिहासाची वारंवार आठवण करून देतं. इथल्या देवळाच्या भिंतीवरील बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणांकडे बोट दाखवून इथले रहिवासी तुम्हाला सांगतील की सर्वशक्तिमान अशा यमाई देवीच्या कृपा प्रसादामुळेच त्यावेळी देऊळ वाचलं. एका आख्यायिकेत असं म्हटलंय की एकदा यमाई देवीनं औंधासूर नावाच्या राक्षसाला ठार मारून तिथल्या लोकांची त्याच्या अत्याचारापासून मुक्तता केली आणि म्हणूनच या ठिकाणाला नाव पडलं औंध. यमाई देवीच्या मंदिरापासून अगदी जवळ एका टेकडीवर औंध मधील एक ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसते. ती म्हणजे अमूल्य कलाकृतींचा ठेवा असलेलं हे म्युझियम. सभोवतालच्या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या परिसरातील हे म्युझियम बनवलं त्याच मुलानं ज्यानं आपल्या वडिलांकडे वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी भेट म्हणून एका चित्राची मागणी केली होती. तो मुलगा म्हणजेच भवानीराव प्रतिनिधी. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते इथले शेवटचे राजे होते. युरोपियन आणि भारतीय धुरंधरांच्या जवळजवळ 1000 चित्रकृती असलेलं हे कदाचित भारतातलं सर्वात मोठं म्युझियम असावं. प्रवेशद्वाराजवळचं हे चित्र या म्युझियमचे निर्माते भवानीराव प्रतिनिधी यांचं. कॉरिडॉर मध्ये शिरताच आपल्याला भवानीरावांची वडील आणि आजोबांबरोबरची चित्रकृती पाहायला मिळते. संग्रहालयातली दालनं चित्रकृतीचा काळ आणि शैली ओळखण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आली आहेत. आपण भारतीय चित्रकृतींपासून सुरुवात करूया. राजा रवी वर्मा यांची 3 मूळ तैलचित्र तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडतात. यापैकी एक चित्र मदिरेचा प्याला आणि फळांची ताटली हातात घेऊन कीचकाच्या दालनात जाणाऱ्या सैरंध्रीचं आहे. संकटात सापडलेली दमयंती ही तेवढीच आकर्षक आहे. महाश्वेता
या मल्याळी स्त्रीचं चित्र हे तिसरं मूळ चित्र आहे. असं म्हटलं जातं की भवानीराव राजा रवी वर्मांचे मोठे चाहते होते आणि मुंबईतल्या स्टुडिओत रवी वर्मा चित्र रंगवताना ते पाहत असत. रवी वर्मा यांच्या चित्रांच्या डी.व्ही. पंडित आणि एस.एल. हळदणकर यांनी रेखाटलेल्या प्रतिकृती इथं आहेत. भवानीरावांनी आपल्या संस्थानातल्या स्थानिक चित्रकारांचंही कौतुक केलं आणि त्यांना उत्तेजन दिलं. हे आहे औंधच्या राजेसाहेबांचं दसरा मिरवणुकीतलं दृश्य. हे चित्र धुरंधर या स्थानिक कलावंतानं रेखाटलेलं आहे. हरिश्चंद्र हे याच कलाकाराचं चित्र. धुरंधर यांनी रेखाटलेलं स्वतःचं चित्रही इथं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कित्येक कलावंतांच्या कुंचल्यांचा अगदी आवडीचा विषय. मोगलांच्या तुरुंगातील शिवाजी पिंजऱ्यातील वाघ या शीर्षकाचं हे चित्र मंगलोर इथल्या म्युलर या चित्रकाराचं आहे. रंग, प्रकाश आणि छटा यामधून चित्राचा मूड लक्षात येतो. सुंदर स्त्री सदैव आनंददायी वाटते. ओलेती स्नानानंतर या बंगाली शैलीतल्या एच.जी. ठाकूर सिंग यांनी चितारलेल्या चित्रानं त्या काळात अश्लीलतेबद्दल गदारोळ उठवला होता. तत्कालीन चित्रकारांचे आवडते विषय होते पुराणकालीन देवदेवता. इथं आहे भगवान शंकर, गणेश, ब्रह्मा आणि नंदी यांच्या समवेत. भरमप्पा कोट्यालकर या औंध मधील स्वतःच चित्रकारी शिकलेल्या कलाकाराची कलाकृती. द्रौपदी वस्त्रहरणाच्या कलाकृतीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच प्रतिसाद मिळतो. आपल्या कुंचल्यावर या चित्रकाराचं असलेलं प्रभुत्वच यातून सहजपणे दिसतं. संग्रहालयात युरोपियन चित्रकारांची जवळजवळ 150 चित्र आहेत. यापैकी कित्येक मूळ कलाकृती आणि त्याही नामवंत चित्रकारांच्या असल्या तरी या संग्रहालयात लिओनार्दो दा विंची किंवा व्हॅन गॉग यांच्या कलाकृती नाहीत. औंधचे राजे श्रीमंत नव्हते किंवा इतक्या किमतीची चित्र विकत घेण्यासाठी त्यांनी प्रवास केला नव्हता, हे याचं कारण असल्याचं म्हटलं जातं. या मूळ चित्रांपैकी काही अविस्मरणीय कलाकृती आहेत. हे संग्रहालय गजबजाट आणि गर्दीपासून अगदी दूर आहे. सर्वात महत्वाची आहे ती या संग्रहालयाची निवडलेली जागा. डोंगरावरील जागेमुळे शुद्ध हवा आणि भरपूर नैसर्गिक उजेड मिळतो आणि त्यामुळं चित्रकृतींचं आणि शिल्पकृतींचं पर्यावरणातील प्रदूषणापासून संरक्षण होतं. या ठिकाणचं थंडगार आणि आल्हाददायक वातावरण आणि दूरवर पसरलेल्या खेड्याचं दृश्य नजरेला आणि मनाला एक मेजवानीश ठरतात. शिल्पकृतींच्या दालनात
पारदर्शक छतातून पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे नैसर्गिक उजेडही मिळतो. द मॅजेस्टिक फ्लाइंग मर्क्युरी ही मूळ कलाकृतीची तांब्यातील प्रतिकृती आहे. पण ही केवळ कॉपी केली आहे असं कोणाला तरी जाणवेल का? अपोलो, डेव्हिड आणि मर्क्युरी सारख्या ग्रीक पुराणातल्या व्यक्तिरेखांचे मिनिएचर संगमरवरी पुतळे हे विष्णू, कृष्ण, यमाई देवी सारख्या भारतीय पुराणातल्या शिल्पकृतींप्रमाणे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. भारतात बुद्धाच्या शिल्पकृतींखेरीज वस्तुसंग्रहालय असू शकतं का? इथं दिसणाऱ्या सगळ्याच शिल्पकृती जरी मूळ स्वरूपाच्या नसल्या तरी त्यातल्या सौंदर्यामुळे त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात. युरोपियन कलाकृतींपैकी काही ख्रिस्तपूर्व 350 वर्षे या कालावधीतल्या आहेत. भवानीराव प्रतिनिधींनी 1936 मध्ये इटलीत गेल्यावर त्या खरेदी केल्या होत्या. जगभरातल्या शिल्पकारांसाठी व्हीनस नेहमीच आकर्षण ठरली आहे. इथं एका भारतीयानं निर्मित केलेली संगमरवरातील व्हीनस आहे. व्हीनसची ही शिल्पकृती प्राचीन अभिजात शैलीतील एक अनमोल कलाकृती आहे. वीरप्पा कोट्यलकर यांची मेनका आणि तिलोत्तमा ही शिल्प इजिप्त आणि इटलीतील संगमरवरातील या सर्व शिल्पकृती प्रतिकृतीच्या रूपातील आहेत. औंधच्या राजाकडे खरोखरच कलेकडे पाहण्याची दूरदृष्टी आणि मनही होतं. (1583) मध्ये शिल्पकार गियाम बोलोग्ना यानं घडवलेलं अविस्मरणीय शिल्प द रेप ऑफ द सबाइन्स इथं आहे. युरोपियन शिल्पकारांच्या कलाकृतीत वास्तवता आणि नजाकत जाणवते, कारण त्यांनी आपल्या शिल्पकृतींसाठी जिवंत व्यक्ती मॉडेल्स म्हणून निवडल्या होत्या. भारतीय शिल्पकारांनीही या जगदविख्यात शिल्पकृतींपासून स्फूर्ती घेऊन त्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. पण काहीही असलं तरी हा कलेचा खजिना दर्दी रसिकांसाठी डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे.
15 ते 19व्या शतकाच्या दरम्यान उत्तर भारतात मिनिएचर चित्रकलेची मोठी परंपरा होती. असं म्हटलं जातं की औरंगजेबासारख्या कठोर मोगल शासकापासून वाचण्यासाठी अनेक कलावंतांनी राजस्थान, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या शेजारील राज्यांमध्ये आश्रय घेतला. त्या काळातल्या 500 मनोहारी कलाकृती इथं दिसतात. याशिवाय आधुनिक बंगाली शैलीतील चित्र आणि इतर भारतीय चित्रकारांची चित्रही इथं पाहायला मिळतात, जसे जेमिनी रॉय, नंदलाल बोस, भुवन वर्मा आणि इतरही अनेक. भवानीराव प्रतिनिधी हे स्वतः चित्रकार होते. कदाचित मोठ्या भक्तिभावानं जमा केलेल्या या महान कलावंतांच्या चित्रकृतींपुढे ते स्वतःला कमी समजत असतील, पण आपली स्वतःची कला बाहेरील जगाला दाखवावी असं त्यांना कधीच वाटलं नाही. भवानीराव प्रतिनिधी हे स्वतः एक उत्तम चित्रकार होते. तत्कालीन विचारधारेप्रमाणे त्यांची बहुतेक चित्र ही पुराण कथांवर आधारित आहेत. त्यामुळेच गावातल्या यमाई देवीच्या देवळातल्या भिंतीवर आणि खांबांवर त्यांची अनेक चित्र दिसून येतात. औंधच्या राजवाड्यात त्यांच्या मनाचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. राजवाड्याच्या लांब लचक आणि खुल्या भिंतींमुळे उजेड आणि हवा मोठ्या प्रमाणावर खेळवली जाते. आपल्या प्रजाजनांबद्दलचा उदार दृष्टिकोन यासाठी भवानीराव प्रतिनिधी प्रसिद्ध होते. ते एक उत्तम प्रशासक आणि सुधारक होते. असं म्हटलं जातं की भवानीराव प्रतिनिधींनी सर्वप्रथम खुला तुरुंग सुरू केला. ही जागा कैद्यांसाठी यातनाघर न ठरता सुधारण्याची संधी देणारी जागा होती. रंगांची उधळण करणारी साधी सुधी शैली त्यांनी वापरली. त्यांचा राजवाड्यातला स्टुडिओ त्यांच्या निधनानंतर जसाच्या तसा ठेवण्यात आला. अर्धवट राहिलेल्या काही मातीच्या कलाकृती आणि चित्र त्यांच्यातल्या कलावंताची साक्ष आहेत.
महाराष्ट्राच्या नकाशावर एखाद्या छोट्या ठिपक्यासारखं दिसणारं गाव औंध. मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यापासून 48 किलोमीटरवर औंध वसलेला आहे. सध्या रोज 100 लोक या म्युझियमला भेट देतात. त्यातले बहुतेक जण जवळपासच्या ग्रामीण भागातले असतात. वाहतुकीची व्यवस्था आणि योग्य प्रसिद्धी केल्यास कलाप्रेमी लोकांचा ओघ इथं वाढू शकेल आणि श्री भवानी म्युझियमचा कला विश्वाला नव्याने शोध घेता येईल. स्ट्रॉंग रूम या नावानं ओळखली जाणारी जागा अजूनही संशोधित न झालेली बहुमोल जागा आहे. या ठिकाणी काही दुर्मिळ आणि अमोल असा संग्रह आहे. विष्णूचं दर्शन घडवणाऱ्या तिबेटी वॉल हँगिंगवर हिरे, माणकं आणि पाचू जडवलेले आहेत. त्याची सजावट सोन्याच्या तारांनी केली आहे. मुघल बादशहा जहांगीरची समजली जाणारी काठी इथं आहे. हस्तिदंतापासून तयार केलेल्या या काठीवर 208 माणकं आणि पाचू जडवलेले आहेत. या काठीची मूठ सोन्याची आहे. याशिवाय अनेक नाजूक घडण असलेल्या कालातीत कलाकृती इथं आहेत, पण त्या सर्वसामान्य जनतेला पाहता येत नाहीत. मदर अँड चाइल्ड. जागतिक कीर्तीचे शिल्पकार हेनरी मूर यांची मदर अँड चाइल्ड अर्थात आई आणि मूल ही मूळ शिल्पकृती या म्युझियम मधील सर्वात अमोल अशी आहे. हेनरी मूर यांच्या अतिशय दुर्मिळ आणि मूळ कलाकृतीपैकी असणाऱ्या या शिल्पाची किंमत आज काही कोटींच्या घरात आहे. जन्मभर कलाकृतींची खरेदी करून आणि जगाच्या एका कोपऱ्यात नेत्रसुखद संग्रहालय उभं केल्यानंतर भवानीराव प्रतिनिधींनी त्यांचं पार्थिव संग्रहालयाच्या जवळच अनंतात विलीन करावं अशी इच्छा मनात बाळगली होती. इथल्या हवेत त्यांचा आत्मा आजही विहार करतोय असंच वाटतं. आगामी शतकात आठवण काढली जाईल असं एक भव्य दिव्य काम भवानीराव मागे ठेवून गेले आहेत.